नमस्कार. आता मी गोडा मसाला बनवणार आहे. काय काळा मसाला बोलतात पण आम्ही गोडा मसाला बनवतो. गोडा मसाला तर आम्ही या आठवड्याचा मसाला बनवतो, कारण आम्हाला कडधान्याची भाजी असताना गोडा मसाला लागतोच. कडधान्याची भाजी काय मसाल्याशिवाय होत नाही, कशाला कशाला लागतं. एक आठवड्याला पुरतो हा मसाला. त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. या मसाल्यासाठी 2 वाट्या खोबरं किसून घेतलं आहे सुकं. त्यासाठी 4 मोठे कांदे, ह्या 2-3 लसणी घेतले. आता मी कांदा कापून घेते. कापून भाजताना नंतर मी दाखवणार तुम्हाला. हे बघा, आता कांदा खोबरा मी भाजून घेते. आपलं खोबरं चांगलं लाल करून घ्यायचं भाजून. जास्त खोबरं आहे ना, तेव्हा ते उशीर लागतो. आता लसूण ना कांदा ह्या भाजायला आता थोडा वेळ लागेल. भाजून थंड करून वाटायचा, मग मिक्सरला लावायचा. लसूण ना कांदा, त्याच्यात थोडं तेल टाकायचं. या बघा, आपला कांदा अजून भाजलाही नाही. आता गॅस मी थोडा वाढवला, कारण खोबऱ्याला कमी केला होता ना. खोबरं मंद गॅसवर भाजावं लागतं. जास्त वाढवलं तर काळं होणार, ते करपणार. आता लाल वयासाठी ते कमी करावं लागतं. आत्ता मोठा केला मी, अजून उशीर आहे. कांदा भाजायला वेळ लागला. हे बघा, आपला कांदा भाजला. आता गॅस बंद करते.
तर थोडा वेळ थंड होईपर्यंत ठेवा, एकदम थंड करायचा आणि नंतर मिक्सरला लावायचा. गरम गरम वाटला तर मसाला खराब होतो. आता लाल झाला. हे बघा, आता खोबरं हे भाजून घेतलं ना मी, कांदा खोबरं, ते आता मसाला लावून घेणार मिक्सरला. आणि खोबरं इतकंच भाजायचं असतं, त्याच्यापेक्षा आपण जास्त भाजलं ना तर त्याचं तेल उडून जातं, मसाल्याची चव जाते. आणि एवढंच इतकं भाजायचं, कांदा पण एवढा तसाच भाजायचा. आठवड्याचा मसाला टिकला पाहिजे ना, म्हणून मी तेल टाकलं कांद्यात त्याच्यासाठी. ही गरम मसाल्याची पावडर, या पहिला मी व्हिडिओ टाकलेला आहे गरम मसाल्याचा, तुम्हाला सगळं साहित्य दाखवलेलं आहे मी. ते बघा तुम्ही. ही पावडर हे 2 चमचे घेतली. आणि ही हळद पावडर मोठा 1 चमचा. आणि हे मीठ. हे कांद्यात मीठ टाकायचं. या आठवड्याभर मसाला टिकला पाहिजे ना, त्याच्यासाठी मीठ जरा जास्त टाकायचं. भाजीत पण कमी वापरायचं मीठ. आता मी मिक्सरला लावून घेतला मसाला. खोबरं बारीक झालं आपलं. आता कांदा लसूण हे टाकायचं, नंतर परत ते खोबरं वाटलेलं टाकायचं. एकदम थंड करून घ्यायचा, नाही तर मसाल्याला मग बुरशी येते. त्यासाठी तेल टाकायचं भाजताना कांदा. कांदा लसूण वाटून झाला. आता हे खोबरं बिज वाटलं ना, ते याच्यात टाकायचं ना. आता हलका फिरवून घ्यायचा. जास्त एकदम फिरवीत राहायचं नाही, चालू बंद थोडा फिरवला की झाला मसाला बारीक. हा बघा, आपला मसाला तयार झाला आठवड्याचा. असाच कांदा खोबरं भाजून तुम्ही वाटून बघा ठेवून, कारण आम्हाला गरज असते आठवड्याचा मसाला वाटायचे कडधान्याच्या भाजीला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.